सेक्सच्या नावाखाली प्रियकर प्रियसीचा किंवा प्रियसी प्रियकराचा खून करते। BDSM साठी पाऊल टाकायचं आणि त्या पद्धतीने आपल्या प्रियकराची किंवा प्रियसीची हत्या घडवून आणायची असे प्रकार वाढत चाललेले आहेत। हे पोलिसांच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या केसेसमधून बघायला मिळतंय। बॉन्डेज सेक्सच्या नावानं तिने त्याला घरी बोलवलं आणि त्यानंतर त्याची हत्या केली। नमस्कार। सध्या बॉन्डेज सेक्स किंवा BDSM हे शब्द खूप चर्चेत येत आहेत। त्याचं कारणही तसंच आहे। पोलिसांच्या हे निदर्शनास आलंय किंवा अभ्यासातून पोलिसांच्या हे समोर आलंय, घडणाऱ्या केसेसमधून हे समोर आलंय की बॉन्डेज सेक्सच्या नावाखाली प्रियकर प्रियसीचा किंवा प्रियसी प्रियकराचा खून करते। अशा घटना एकामागून एक अनेक समोर आलेल्या आहेत। 50 शेड्स ऑफ ग्रे या चित्रपटातून म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यानंतर बॉन्डेज सेक्स किंवा BDSMचा प्रकार प्रचंड व्हायरल झाला म्हणजे अनेक जण तशा प्रकारच्या कृती करू लागले। त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं। पण आनंद घेण्यापुरतीच ही प्रक्रिया मर्यादित राहिली नाही, तर त्याच्या पुढे प्रियकराचा किंवा प्रियसीचा खून करण्यासाठी ही पद्धत वापरली गेली। म्हणजेच काय तर आत्तापर्यंत मालिकांमध्ये बघितला तसा खून केला, चित्रपटांमध्ये बघितला तसा खून केला असंच आपण ऐकत होतो। पण BDSMच्या पद्धतीनं खून केला अशा घटना आता वाढायला लागलेल्या आहेत। आता बॉन्डेज सेक्स आणि BDSM संदर्भात इतकं सगळं बोलण्याचं कारण काय तर घडलेली 21 एप्रिलची बंगळुरूची घटना। बंगळुरूमध्ये चांगला वेळ घालवू असं प्रियसीनं प्रियकराला सांगितलं। बॉन्डेज सेक्सच्या नावानं तिनं त्याला घरी बोलवलं आणि त्यानंतर त्याची हत्या केली। आता ही घटना काय, BDSM म्हणजे काय, आता या घटनेतलं म्हणजे बंगळुरूच्या सगळ्या प्रकरणातलं अपडेट काय हे सगळं सविस्तरपणे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक फोन कॉल आला, तिकडनं प्रियसी प्रेमा बोलत होती। तिनं किरणला म्हणजे आपल्या प्रियकराला फोन केला। खरं तर मधल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यात काही बिनसलं होतं, चांगले दिवस जात नव्हते, त्यांच्यात सारखी भांडणं होत होती। पण तरी सुद्धा आपण आज चांगला वेळ घालवूया, माझ्या घरात कुणी नाही आहे असं तिने त्याला सांगितलं आणि यावेळी जरा वेगळं काहीतरी ट्राय करू, BDSM ट्राय करू असं तिने त्याला सांगितलं। त्यामुळे मग त्याला कुठेतरी बाहेर जायचं होतं, तरी सुद्धा तो म्हणाला त्याआधी मी घरी येऊन जातो। तो तिच्या घरी गेला आणि मग BDSM म्हणजे त्या प्रकारची कृती करायला सुरुवात झाली। आधी मी तुम्हाला घटना सांगते काय ते आणि मग आपण BDSM कडे वळूया। त्यांनी दोघांनीही चांगला वेळ घालवण्यासाठी म्हणून आणि या BDSM मध्ये जो प्रकार असतो की प्रियकराचे दोन्ही हात तिने बांधले, पाय बांधले, त्याला बेडवर झोपवलेलं होतं, त्याचे कपडे काढलेले होते, त्याला कुठेही शंका येऊ नये म्हणून तिने स्वतःचेही कपडे काढलेले होते, तिने त्याचे डोळे बांधले आणि त्यानंतर मात्र जे घडलं ते अत्यंत धक्कादायक। त्याला असं वाटलं असेल की आपले डोळे बंद झालेले आहेत आणि आता आपल्याबरोबर जे घडणार आहे, आपली प्रियसी आपल्या सोबत जे करणार आहे ते अत्यानंद होईल असं आहे किंवा एका वेगळ्या अनुभवाला आपण सामोरे जाणार आहोत। पण खरोखर अत्यंत धक्कादायक अनुभवालाच तो सामोरा गेला। तिनं आधीच पूर्वनियोजन केलेलं होतं, त्यामुळे केरोसिन आणि पेट्रोल असं मिक्सचर तिनं त्याच्या अंगावर टाकलं आणि त्याला पेटवून दिलं। तिने त्याला जिवंत पेटवून दिलं। तो ओरडत राहिला, खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज झाला म्हणून आजूबाजूच्यांनी गदारोळ केला। पाण्याच्या बाटल्या घेऊन, पाण्याच्या बादल्या घेऊन ते आले। त्यांनी घरात जी आग लागलेली होती ती विझवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर पाणी टाकलं, पण तोपर्यंत त्याचा शेवटचा क्षण आलेला होता, त्याचा मृत्यू झालेला होता। प्रियसीनेच प्रियकराचा मृत्यू घडवून आणला। आता हे तिने का केलं? तिनं याकरता केलं की ती आणि तो दोघंही जण बंगळुरूच्या राजाजीनगरमध्ये एका मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये एकत्र काम करत होते। 2 वर्षांपासून आधी मैत्री झाली, मग प्रेमसंबंध झाले, 2 वर्ष एकमेकांबरोबर फिरले आणि आनंद सुद्धा घेतला त्यांनी एकमेकांचा। पण मागच्या काही महिन्यांमध्ये किरण प्रेमाशी काही नीट बोलत नव्हता।
तिला वेळ देत नव्हता, तिला अवॉइड करायला लागलेला होता, इग्नोर तिला करत होता. आणि म्हणून तिला शंका आली की ह्याचं दुसरीकडे कुठे अफेअर सुरू आहे का, किंवा याला आपल्याशी लग्न करायचं नाहीये म्हणून आता हा आपल्याला टाळतोय का, किंवा 2 वर्ष संबंध देऊन हा लग्न करणार नाही म्हणजे काय. अशा कुठल्या तरी कारणामुळे तिनं ठरवलं की आता काही खरं नाही. म्हणून मग तिने फोन केला. पूर्व नियोजनाचा हा सगळा भाग होता असं पोलिसांनी सांगितलंय. मग तिने त्याला फोन केला आणि नंतर जे सगळं घडलं ते आपल्या समोर आहे. आता बघूया आपण BDSM. BDSM म्हणजे काय, तर बॉन्डेज, डिसिप्लिन, डॉमिनन्स, सबमिशन, सॅडिझम आणि मॅसेचिझम. BDSMचा हा फुल फॉर्म आहे. सेक्स करण्याची एक पद्धत. वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी अवलंबलं जातं आणि त्यातनं कपल्स आनंद घेत असतात. तसंच BDSM हे सध्या 50 शेड्स ऑफ ग्रे या चित्रपटानंतर प्रामुख्याने चर्चेत आलेलं आणि ते आता करून बघू म्हणून अनेक कपल्स जे अवलंबतात ते हे BDSM. त्याचाच अनुभव द्यावा किंवा त्याचीच अनुभूती आपण दोघांनी घेऊया म्हणून प्रेमानं किरणला फोन केलेला. आता माझ्याकडे या सगळ्या प्रकरणातल्या FIRची कॉपी सुद्धा आहे आणि ती त्यांच्या भाषेत म्हणजे बंगळुरूत ती FIR नोंदवली गेलेली आहे म्हणून त्या भाषेत तुम्ही बघाल स्क्रीनवरती FIRची कॉपी. तर विषय असा आहे की हे FIR तेव्हा नोंदवलं गेलं जेव्हा या मुलाचे म्हणजे किरणचे वडील त्यांच्या गावाहून त्यांना ही घटना कळल्यानंतर ते परत आले बंगळुरूमध्ये आणि तेव्हा FIR नोंदवली गेलेली आहे. या FIR मध्ये या किरणचं काही प्रेमप्रकरण सुरू आहे किंवा त्याच्या बाबतीत असा प्रसंग घडू शकतो असं त्याच्या वडिलांना काही माहीत नव्हतं. वडिलांना माहीत नव्हतं की किरणच्या आयुष्यामध्ये कोणीतरी मुलगी आहे आणि नेमकं त्यांच्यामध्ये काय घडतंय. त्यामुळे ही FIR नोंदवली गेलेली आहे. ही जी मुलगी आहे प्रेमा, हिला ताब्यात घेतलेलं आहे. ती वारंवार आपला जो जबाब आहे ती बदलत होती. आधी तर तिने पोलिसांना असं सांगितलं की मी बाथरूमला गेलेली होते, मी आतमधल्या भागात होते घराच्या आणि त्याने स्वतःला पेटवून घेतलं. आजूबाजूचे जे लोक आहेत ते म्हणाले की आम्हाला खूप मोठ्याने आवाज यायला लागला म्हणून आम्ही तिच्या घराकडे पळ घेतला. घरातनं आगीचे आणि धुराचे लोट येत होते म्हणून आम्ही पाण्याच्या बादल्या घेऊन गेलो, पण आग भडकली होती त्यामुळे मग अग्निशमन दलाला बोलवावं लागलं. मग पोलीस आणि अग्निशमन दलांनी मिळून हे सगळं प्रकरण हाताळलं. पोलीस जे आहेत ते बायदरहल्ली असा परिसर आहे बंगळुरूमध्ये, त्या बायदरहल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. तिची आई आणि तिचा भाऊ दोघेही घरी नव्हते. जेव्हा ती असे वेगवेगळे जबाब बदलतीये, उत्तरं बदलतीये म्हटल्यानंतर पोलिसांनी जरा खाक्या दाखवला आपला आणि मग ही प्रेमा धडाधड बोलू लागली. सध्याची परिस्थिती अशी आहे, म्हणजे 21 तारखेला घडलेली ही घटना आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की एक लिंक पोलीस जोडतायत. कशी घडलेली घटना असेल, का तिचा राग अनावर झाला, कसं तिने प्लॅनिंग केलं, कुठून तिनं केरोसिन आणि पेट्रोल मिळवलं, हे सगळं आता तपासलं जाईल. एक यामध्ये चर्चा अशी होती की ते जे शेवटचे क्षण होते, त्याचे जळतानाचे जे शेवटचे क्षण होते ते तिने कॅमेरामध्ये स्वतःच्या कैद केले आणि खूप अशा व्हिडिओमधनं आणि वेगवेगळ्या बातम्यांमधून तुम्हाला ही माहिती मिळेल, पण ती माहिती खोटी आहे. पोलिसांनी दिलेला जो जबाब आहे किंवा पोलिसांनी पत्रकार परिषद जी घेतली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की असा कुठलाही व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये मिळून आलेला नाही. पण तिच्या मोबाईल आता ताब्यात घेण्यात आलाय, तो सुद्धा तपासला जाईल की तिच्यात आणि त्याच्यात काय काय बोलणं झालं होतं, काय काय मेसेजेस झालेले होते, केव्हापासून हे सगळं भांडण सुरू होतं, कुठून सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींना, आणि BDSM हे सगळं तिच्या कसं डोक्यात आलं, हे सगळं आता तपासलं जाईल. पण बघा, घटना धक्कादायक आहे. मी ज्या गोष्टीने या व्हिडिओची सुरुवात केली तोच विषय शेवटी सांगते की आत्तापर्यंत आपण मालिकांमध्ये जसा घडतो तसा, चित्रपटांमध्ये दाखवला जातो तसा खून केला, हत्या केली, असं सगळं ऐकत बघत आलेलो आहोत. पण आता BDSMसाठी पाऊल टाकायचं आणि त्या पद्धतीने आपल्या प्रियकराची किंवा प्रियसीची हत्या घडवून आणायची, असे प्रकार वाढत चाललेले आहेत. हे पोलिसांच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या केसेसमधून बघायला मिळत आहे. बंगळुरूच्या आधी सुद्धा अशी एक घटना घडलेली होती जी प्रचंड चर्चेत आली, ज्याच्यामध्ये प्रियकराने प्रियसीची हत्या केलेली होती. आता झालंय उलट, प्रियसीनं प्रियकराची हत्या केली आहे. घटना गंभीर आहेत. या BDSMच्या अनुषंगानं या घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेत असताना एक गोष्टी आणि वास्तव समोर धक्कादायक येत आहे. या सगळ्याविषयी
बंगळुरूत 21 तारखेला जी घडलेली घटना आहे त्याविषयी तुम्हाला जर काही सांगायचं असेल, मांडायचं असेल, बोलायचं असेल, कमेंटमध्ये आमच्याशी नक्की बोला. कमेंट करा या व्हिडिओवर आणि तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचे व्हिडिओ, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि वेगवेगळे विषय जर कुठले हाताळायचे असं तुमच्या डोक्यात असेल तर तेही आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा.